आदिवासी क्षेत्रातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या प्रलंबित मजुरीसाठी राज्य शासनाने 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। मात्र हा निधी तात्काळ मजुरांच्या खात्यात जमा न केल्यास आंदोलनाचा इशारा मजुरांचे नेते बच्चू कडू यांनी दिला आहे। मजुरांना दीर्घकाळापासून पगार न मिळाल्याने यापूर्वीही बच्चू कडूंनी आंदोलनाचा इशारा दिला होता। निधी मंजूर झाल्यामुळे परिस्थिती काही प्रमाणात सुलभ झाली आहे, तरी प्रत्यक्ष रक्कम खात्यात न जमा झाल्यास 28 तारखेला नागपूर आयुक्त कार्यालय फोडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे। राज्यातील मनरेगा मजुरांसाठी हा निधी मोठा राहत असून प्रशासनाला यावर तत्परतेने लक्ष ठेवण्याचे आवाहन आहे। मेळघाटच्या मजुरांचे पैसे अजूनही मिळाले नाही। 4 महिने झाले। आम्ही शासनाला निवेदन दिलं होतं, पत्र दिलं होतं की तुम्ही जर याचे होळीच्या आत जर मजुराचे पैसे दिले नाही तर आम्ही आयुक्त कार्यालय फोडणार होतो। आता 69 कोटीचा GR आलेला आहे। नागपूरच्या आयुक्ताला ते GR प्राप्त झालेला आहे, निधी पण प्राप्त झाला आहे, पण तरी सुद्धा आयुक्तांना वाटप केले नाही। तर आम्ही 28 तारखेला MRGS आयुक्ताचं कार्यालय फोडू। अगोदर आमच्या मेळघाटच्या मजुरांचे पैसे होळीच्या आत येणं गरजेचं आहे, त्याची दखल घ्यावी।